वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, एकीकडे ईडीच्या कारवाया ज्या पद्धतीनं होत आहेत, या कारवायांबद्दल सगळ्यात आधी तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे, कारण वारंवार आरोप लागत आहेत की कुठेतरी सुडाचं राजकारण होतं आहे महाराष्ट्रात. ते मी एवढंच म्हणेन की ईडीने आतापर्यंत ज्या कारवाया केलेल्या आहेत त्याचा असणारा आता जनतेसमोर लेखाजोखा आला पाहिजे अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजू तिथे असं जे सतीश उके वकील आहेत त्यांच्यावरती जी कारवाई झाली आहे ती कशामुळे झाली हेही याचा खुलासा झाला पाहिजे. तिसरा भाग याच्यामध्ये की सतीश उके यांच्याकडे काय काय सापडलं याचासुद्धा लेखाजोखा आला पाहिजे. याचं कारण की ते हाय प्रोफाईल समूहाच्या विरोधात केसेस लढतात आहेत. देवेंद्र फडणवीस असेल त्यांच्या विरोधात ते लढतात आहेत. जस्टिस लोहिया यांच्या संदर्भातसुद्धा ते असणारे लढतात आहेत अशी परिस्थिती आहे. कुठेतरी असं मला दिसतं आहे की वकिलांमध्ये भीती घालण्याचा प्रकार ह्या ठिकाणी येतो आहे आणि म्हणून तो लेखाजोखा येणं हा महत्त्वाचा आहे. मी त्याच्याचबरोबर महाराष्ट्राचे बार काउन्सिल जे आहे अध्यक्षांना विनंती आहे की त्यांनी हायकोर्टामध्ये मूव्ह व्हावं आणि सतीश उकेंकडे रेडमध्ये काय मिळालं याचं ईडीकडून असणारी माहिती त्यांनी मागवावी. म्हणजे ही कारवाई सूडबुद्धीने आहे की दहशत निर्माण करण्यासाठी आहे याच्यातून असणारा खुलासा होईल अशी परिस्थिती आहे. तुम्ही सुद्धा वकील आहात, उच्च शिक्षित आहात, काय नेमका तुमचा निशाणा कुणावर आहे? तुम्ही देवेंद्र फडणवीसचं नाव घेत आहे. नाही, ते देवेंद्र फडणवीस विरोधात केस लढतात ह्याची मला जाणीव आहे. 2 वर्षाच्या अगोदरपासून ते लढतात आहेत. हे मी नागपूरला गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की काय काय त्यांच्याकडे पुरावे आहेत, काय नाही आहेत. त्याच्यामुळे ती केसबद्दल मला माहिती आहे. लोह्यांबद्दलसुद्धा असणारं मी लढणार आहेत हे त्यांनी असणारं त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यामुळे अनेक जणांच्या विरोधात ते लढतात आणि त्याची असणारी माहिती आहे याची मला आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो आहे की तो काही एवढा श्रीमंत नाही की ईडीची रेड व्हावी अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ईडीच्या रेडमध्ये काय सापडलं हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि लोकांसमोर ईडी आणत नसेल तर बार काउन्सिलने असणारा हायकोर्टामध्ये अप्रोच झालं पाहिजे की वकिलांचं भीती येऊ नये म्हणून. नक्कीच. पण देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा भाजपचे नेते म्हणा यांच्या इशाऱ्यावरती केंद्रीय यंत्रणा काम करते असं म्हणावं? नाही, मी असं म्हणणार नाही. मी एवढंच म्हणेन की जोपर्यंत ईडी तो लेखाजोखा मांडत नाही की सतीश उकेच्या रेडमध्ये काय सापडलं तोपर्यंत त्यांची इंडिपेंडंट कारवाई आहे की पक्षीय कारवाई आहे ह्याच्या संदर्भातलं कोणालाच वक्तव्य करता येणार नाही. सतीश उकेला तुमचा पाठिंबा असणार आहे, पक्षाचा पाठिंबा? तथ्य आल्यानंतर आम्ही डिसाईड करू. पण म्हणजे अर्थी जेवढी मला माहिती आहे तेवढी अर्थाने तो काही एवढा श्रीमंत नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी इकॉनॉमिक ऑफेन्स केला असेल. त्या ह्याच्यामध्ये जी काही थोडीफार माहिती येते त्याच्यावरनं 1.5 एकरच्या जागेवरनं त्यांनी बळकावलेलं आहे, कोणाला तरी डिस्पोजेस केलेलं आहे. तर ही काही ईडीचा इश्यू नाही आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. तो रेग्युलर सिव्हिल इश्यू आहे. तो रेग्युलर सिव्हिल इश्यू किंवा क्रिमिनल इश्यू त्याच्यामध्ये फ्रॉड डॉक्युमेंट असतील तर केसेस होतील अशी परिस्थिती आहेत. नक्कीच. आज 1 एप्रिल आहे. एप्रिल फूल सर्वत्र केलं जातं आहे. जी राजकीय परिस्थिती आहे त्याला पाहता केंद्रात आणि राज्यात कोण कुणाचं एप्रिल फूल करत आहे? तुमची प्रतिक्रिया काय? ते जनतेची एप्रिल फूल दोघंच का? म्हणजे जनतेला एप्रिल फूलची काय गरज आहे? दर दिवशी फसवतात येत अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे नवीन काही आहे. जे UPचं इलेक्शन संपलं आणि पेट्रोलचा रेट वाढला. मनमोहन सिंग ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस 120 अमेरिकन डॉलर बॅरलचा झाला होता. तेव्हाही डिझेल जे आहे ते 70 रुपयात मिळत होतं. आज असणारं जे आहे क्रूड ऑइल पर बॅरल 80 रुपये आहे आणि आम्ही असणारं डिझेल जे आहे ते 100 रुपयाच्या आसपास घेतो आहे. लोकांनी कुठेतरी विचार करायला सुरुवात केला पाहिजे की हे सरकार लुटारूचं सरकार आहे का? आणि डिझेल वाढ झाला की महागाई वाढते. महागाई वाढली की लोक जे आहेत
ते खायच्या वस्तू ज्या आहेत त्या कमी करतात आणि त्याच्यामुळे मॅलन्यूट्रिशन वाढतं, ही अशी परिस्थिती आहे. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मशिदीवरील भोंगे उतरवावे अशी मागणी मोहित कंबोज यांनी केलेली आहे. भाजपचे अनेक नेते होते, त्यांनी सुद्धा मुंबईच्या सिपींकडे अशा पद्धतीची मागणी केली. तुमची या संपूर्ण प्रकरणाबद्दलची भूमिका नेमकी काय आहे? पण माझं म्हणणं आहे की एवढे दिवस वाजत होते, त्यांनी अडचण काही झाली का? तर अजिबात झाली नाही. मग अडचण झाली नाही, मग आताच काय उतरवा? फक्त कुठल्या तरी पक्षाचा अजेंडा आहे म्हणून उतरावा का? तर आमचा त्याला असणारा विरोध आहे. कुठल्याही पक्षाचा अजेंडा हा देशाच्या एकतेला किंवा देशामध्ये परिस्थिती अशी निर्माण करा की ज्यातून भय आणि गैरविश्वास निर्माण होईल, असं कृत्य कोणाकडून होता कामा नये. उद्या कोर्ट काय म्हणेल की भोंगा वाजवणं हा कुठल्याही धार्मिक याच्यामध्ये बसत नाही. मान्य आहे मला, मी कोर्टाचा हा निर्णय कायद्याला धरू नये, परंतु एकदा का तुम्ही अधिकार दिलेत त्या सगळ्या याच्यामध्ये, ते काढून घेणं म्हणजे मग कुठेतरी गैरविश्वास निर्माण करणं असाचा भाग आहे त्या ठिकाणी मी मानतो आहे. आणि म्हणून अशी आंदोलनं होऊ नये. तर मी रिडलच्या वेळेस जे बाळ ठाकरेंना सल्ला दिला होता की घरं जाळण्यापेक्षा गिरणी कामगारांच्या पोटातली आग विझवा, त्याच पद्धतीने RSSला असताना म्हणतो आहे, BJPला असताना म्हणतो आहे की या देशामध्ये 30% जनता एक वेळची जेवते, तिला 2 वेळचं जेवण कसं मिळेल ह्याच्यातून ह्याचं राज्य करा ना. सण येत आहेत, आता 14 एप्रिल आहे, उद्या गुढीपाडवा आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं आहे की रॅली काढा. आता निर्बंध उठलेले आहेत. तुमची सर्व जे अनुयायी आहेत, बाबासाहेबांचे समर्थक आहेत, त्यांना काय नेमकं तुम्ही म्हणाल? प्रत्येकजण आपापलं ठरवेल ना कशा पद्धतीने साजरं करायचं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं म्हणून असणारं मिरवणुका काढा, माझ्या अंदाजानं उलटी रिॲक्शन होईल, कोणी मिरवणुका काढणारच नाही कारण का जितेंद्र आव्हाडांनी त्या हे केलेलं आहे म्हणून. तेव्हा लोक आपापल्या वस्तीमध्ये साजरी करतात, जसं साजरी करतील तसं ते एक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्ही अशाच पद्धतीने करा, कशाला सांगताय? आणि राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यांनी सांगितलं तर ते फुकून प्यायला पाहिजे असं माझं म्हणणं असं आहे. नक्कीच. महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही खूप जवळून पाहताय, केंद्राचं देखील राजकारण पाहताय. आता सध्याच्या घडीला जे राजकारण सुरू आहे, असं राजकारण तुम्ही कधी तुमच्या काळामध्ये किंवा इतक्या वर्षामध्ये पाहिलं होतं का? ते मुळात माझं म्हणणं असं आहे की कुटुंबशाहीचं राजकारण जिथून सुरुवात झालं, सत्तेतल्या कुटुंबशाहीचं राजकारण जिथून सुरुवात झालं, तिथून बेफिकीरपणा आला. आणि बेफिकीरपणा आल्यामुळे आपण कसंही वागलो तरी चालेल, आपल्याला काही होणार नाही. आणि त्यातून करप्शन वाढले, नैतिकता संपलेली आहे, व्यभिचार वाढलेले आहेत. आणि त्याचाच असणारा फायदा ही ते अनेक राजकीय पक्ष आणि अनेक नेते घेतात आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जे ताटात वाढलेलं आहे तेच तुम्हाला दिसायला येतं आहे आता. त्याच्यामुळे नवीन आहे असं मी मानत नाही. हे मतदारांनीच ठरवलं पाहिजे की होलसेल बदल झाला पाहिजे. आणि हा होलसेल बदल झाल्याशिवाय हे जे गलिच्छ राजकारण चाललेलं आहे हे थांबणार नाही. सर, तुम्ही टाळी देण्याची तयारी दाखवली आहे येत्या निवडणूक काळामध्ये, मात्र टाळी काही मिळत नाही आहे, काय करणार आहात? त्या काँग्रेस पक्ष हा आता कोणा नाही कोणाच्या तरी सांगण्यावरनं चालतो आहे का असाच कुठेतरी प्रश्न उपस्थित व्हायला लागलेला आहे त्या ह्याच्यामध्ये. आता ज्या त्या पक्षाची भूमिका असते. काही वेळेस त्यांना वाटतं की समझोता करावा, काही वेळेस त्यांना वाटतं की समझोता करून मान्यता करून पुढे गेलं पाहिजे. तुम्ही समझोता करणार आहात? काय आम्ही तर टाळी हात पुढे केला टाळी वाजवायला. आता तर 7च मिळत नसेल तर आम्ही काय करणार आहोत? नक्कीच 7 मिळेल असं वाटतं तुम्हाला?
शेवटपर्यंत आशेवरती राहण्यात काय अर्थ काही हे नाही, गैर नाही. वाट बघायची. ते आम्ही आमच्या इलेक्शनच्या तयारीला सुरुवात केली आहे. म्हणजे आता मी कोल्हापूरची निवडणूक लढतोच आहोत. शेख म्हणून असणारे आमचे उमेदवार आहेत. गॅस सिलेंडर ही तिथली निशाणी आहे. त्याच्यावर आमचा प्रचार चाललेला आहे. नाही, पण शिवसेनेचे जे नेते ते अशी सुद्धा टीका करतात की ज्यावेळी तुम्ही प्रचार करता, तुम्ही लढता, त्यावेळी फायदा कुठे ना कुठेतरी भाजपला होतो निवडणुकांमध्ये. असं असताना देखील टाळी मिळत नाही. ते प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की BJP शिवसेनेचा ते दोन पायावरती उभे राहत नाही ना. ती एकाच पायावरती उभे राहतात. म्हणजे त्यांचे एक पाय ह्या बाजूला आणि एक पाय त्या बाजूला. त्याच्यामुळे एक पाय त्यांचा BJPच्या हिंदुत्वावरती सुद्धा आहे आणि त्यांचा एक पाय जो आहे तो सेक्युलर आहे च्या ह्याच्यावरती आहे. त्याच्यामुळे कुठं आहे काय आहे कोणालाच माहिती नाही. आणि त्याच्यामुळे चर्चा सुरुवात होते. कधी हे तिथे जाणार, सरकार पडणार, ही चर्चा चालत आलेली आहे. भविष्यात काय घडेल, पण बदल घडतील? हे बघा, मी हे सरकार फॉर्म झाल्यानंतर मी असं म्हणालो होतो, कुठल्याही आमदाराला सरकार 5 वर्ष चाललं पाहिजे. त्याला मध्यवर्ती निवडणुका नको आहेत. नेत्याला किती जरी वाटत असल्या तरी आमदाराला वाटत नाही आणि पक्षाच्या कॅडरला वाटत नाही. त्याच्यामुळे हे सरकार पडेल असा माझा भ्रम कधीच नाही आहे. हे सरकार 5 वर्ष काढेल. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर सरकार 5 वर्ष काढेल. यासोबतच सतीश उके जे वकील आहेत, जे सध्या ईडीच्या ताब्यात आहेत, त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं कारवाई करण्यात आली आहे असं ठाम मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि त्यासोबतच भाजप आणि RSS यांनासुद्धा मोलाचा सल्ला दिलेला आहे. नेमकं आता भाजप RSS या सगळ्या संदर्भाबाबत काय प्रतिक्रिया देणार आहे हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.